ऑलराईट गाईज, थँक्यू व्हेरी मच. येस मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग. थँक्यू व्हेरी मच. सो येस, कॅमेऱ्यावरती या सर्वांनी. शो युअर फेस, शो युअर येस, चेहरा दाखवा तुमचे, स्माइल करा, कीप स्माइलिंग, टफ लुक देऊ नका. डू यू फील बोर होत आहे का एनर्जेटिक वाटतंय? राईट, त्याचं स्माइल एक्सचेंज करा. एनर्जी आहे मित्रांनो. सकाळी एनर्जी तुमची, तुम्ही जर सकाळ जिंकलात तर दिवस जिंकाल. जर दिवस जिंकला तर तुम्ही आठवडा जिंकाल, आणि जर आठवडा जिंकला तर महिना जिंकाल, महिने जिंकले तर वर्ष जिंकाल. थँक्यू व्हेरी मच जे कॅमेऱ्यावरती आलेल्या. रिस्पेक्ट. येस, अशोक साळुंके कॅमेऱ्यावरती. बरेच लोक आलेले आहेत कॅमेऱ्यावरती. निशांत काळे, थँक्यू व्हेरी मच फॉर गिव्हिंग रिस्पेक्ट. सो मित्रांनो, मी परत तुम्हाला सांगतोय, तुम्ही इकडे येता तुमच्यासाठी येता. लक्षात आलं? तुम्ही इकडे येता तुमच्यासाठी येता, माझ्यासाठी येत नाहीये. मी एक सिस्टम क्रिएट करून दिलेली आहे जी तुम्हाला तुमचे गोल्स अचीव्ह करणार, माझे गोल्स नाही. प्रत्येकाला 1-to-1 मध्ये त्यांचे स्वतःचे गोल दिलेले आहेत. किती जणांना ते, किती जण अग्री आहेत? सगळ्यांना त्यांना काय पाहिजे ते सगळ्यांना दिलेलं आहे, आणि त्याच्या मागे तुम्हाला पाठलाग करायचा आहे. लक्षात आलेलं आहे? लक्षात. सो मित्रांनो, जेव्हा तुम्ही सकाळी येता तेव्हा 100% येता. 100% या. कोणीही इकडे 99% देऊन पास होत नाहीये. लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही रेसिंग धावता आणि तुम्ही रेसिंग धावता धावता ना, जस्ट तुम्ही फिनिश लाईनच्या आधी थांबता, तुम्ही विनर आहात का? नाही. तसंच तुम्ही जर 99% तुमच्या गोलसाठी देताय तर तुम्ही विनर असणार का? नाहीये. जे काय आहे तुम्ही तुमच्यासाठी या, इकडे माझ्यासाठी येऊ नका. डोंट ट्राय टू इम्प्रेस. मला इम्प्रेस करू नका, मला हे करू नका. स्वतःला, तुमच्या फॅमिलीला इम्प्रेस करा. तुमच्या फॅमिलीसाठी इकडे या. सो आजचा जो कोट आहे, ऑलरेडी काही लोकांनी एक्सप्लेन केलं. इट इज रिअली व्हेरी गुड. थँक्यू व्हेरी मच ज्यांनी ज्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. सो इतरांच्या नकल करून यशस्वी होण्यापेक्षा स्वतःचं वेगळेपणात अपयशी, फेलियर होणं अधिक चांगलं असतं. मित्रांनो, बरेच लोक इन्व्हेस्टमेंट स्वतःच्या गोलनुसार नाही तर लोक काय करतात ते बघून करतात, ते पाहून करतात. किती जण सहमत आहेत ह्या लाईनवरनं? क्राऊडच्या मागे धावतात, दुसऱ्यांना पाहून लोन घेतात, दिखाव्यासाठी खर्च करतात, सोशल मीडियावर दिसणार लाईफस्टाईल कॉपी करतात. यामुळे काही वेळा बाहेरून सक्सेस दिसतो, आपण रिच दिसतो, पण आतून स्ट्रेस, डेट, प्रेशर आणि कन्फ्युजन वाढत जातं. लक्षात आलंय? खरं वेल्थ तेव्हा तयार होतं जेव्हा तुम्ही स्वतःच्या फायनान्शियल प्लॅन बनवता, तुमच्या इन्कम नुसार डिसिजन घेता. लोक दुसऱ्यांच्या इन्कमच्या हिशोबाने फायनान्शियल डिसिजन घेत आहेत. किती जण सहमत आहेत माझ्याबरोबर? डिसिप्लिन इन्व्हेस्टिंग करता, क्राऊड मेंटॅलिटी टाळता, लॉंग टर्म विजन ठेवता, दुसऱ्यांची लाईफस्टाईलची कॉपी करून सक्सेसफुल दिसण्यापेक्षा स्वतःच्या व्हॅल्यूज, स्वतःच्या आणि गोल्स नुसार वेल्थ बिल्ड करणं जास्त पॉवरफुल असतं. कारण टेम्पररी शो ऑफ, टेम्पररी दिखावा पेक्षा फायनान्शियल पीस आणि फ्रीडम जास्त महत्वाचं असतं. सो जेव्हा जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट विचार करता की मला इथे खर्च करायचा आहे, तेव्हा पहिला विचार करा की जी वस्तू आहे त्या वस्तू जर विकत घेतली, मला किती दिवस जॉबला जावं लागेल. फॉर एक्झाम्पल, एखाद्याचा पगार 1 लाख आहे. लक्षात आलं? एखाद्याचा पगार 1 लाख आहे म्हणजे किती दिवसाचे किती झाले? डिवाइड बाय 30, 3,333 आले. जर तुम्ही 30,000ची गोष्ट घेताय तर तुम्हाला 10 दिवस काम त्या प्रोडक्टसाठी करावं लागेल. सो विचार करून घ्या, ती प्रोडक्ट तुमच्या खरोखर आयुष्यामध्ये व्हॅल्यू ऍड करणार आहे का आयुष्य खराब करणार आहे? किती जण सहमत आहेत? किती जणांना ही लाईन कळालेली आहे? लोक असंच करतायत. ती वस्तू येते, 5 मिनिटं शांत राहते, 5 मिनिटं तुम्हाला बरं वाटतं. सो बरेच लोक इन्व्हेस्टमेंट स्वतःच्या गोलनुसार नाही तर लोक काय करतात ते पाहून करतात. अरे, लोकांनी घेतलंय, त्यांचा नीड वेगळा असेल, त्यांचे वॉन्ट्स वेगळे असतात. नेहमी आपल्याकडे हे जे खांदे दिसत आहेत ना, इकडे एक नेगेटिव्ह वल्लभ आहे आणि एक पॉझिटिव्ह वल्लभ आहे. 90% लोकांच्या लाईफमध्ये नेगेटिव्ह वल्लभ जिंकतो. त्या वल्लभच्या जागी तुम्ही तुमचं स्वतःचं नाव लिहा. प्रत्येकाकडे 2 माणसं असतात, इकडे एक नेगेटिव्ह असतो, पॉझिटिव्ह. 90% लोक तो नेगेटिव्ह जिंकतो, तो हावी होतो. किती जण सहमत आहेत?
कारण की तो तुम्हाला नेहमी नेहमी सांगतो की स्वप्नील तुला ते पाहिजे, कशाला कॉम्प्रोमाइज करतोयस, लाईफ एकदाच आहे, स्वप्नील ते विकत घे, राहुल ती कार घे, आयुष्य एकदाच आहे, कर्ज घे, आयुष्य एकदाच आहे, आयफोन घे, रिच दिस. किती जणांना मी जे बोलतोय नेगेटिव्ह लोकांचे शब्द किती जणांना कनेक्ट होत आहेत? तुमचा पॉझिटिव्हला जिंकवायचं आहे. सो फायनान्शियल फ्रीडम मिळवणारे लोक क्राऊड फॉलो करत नाहीत, ते स्वतःचा रस्ता तयार करतात. प्रत्येक जण, मी म्हणून लोकांना वन ऑन वन कन्सल्टन्सी का बोलतोय, का दिला जातोय वन ऑन वन कन्सल्टन्सी, अख्ख्या महाराष्ट्रभरातून हा कोण देत नाहीये. कारण की लोकांना कळलं पाहिजे की त्यांना काय करायचंय, लोकांना कळलं पाहिजे त्यांनी त्यांच्या कुटुंबाला किती डेंजर मध्ये टाकलंय आणि ते किती त्यांच्या पायावरती दगड मार टाकतायत. लक्षात आलं? सो मित्रांनो, दुसऱ्यांची लाईफ नकल करण्यापेक्षा, कॉपी करण्यापेक्षा स्वतःच्या लाईफ मध्ये बघा की काय आहे. दुसऱ्यांची लाईफस्टाईल कॉपी करून सक्सेसफुल दिसण्यापेक्षा स्वतःची व्हॅल्यू वाढवा. मित्रांनो, इकडे आहेत ना, आपल्याला रिच दिसायचं नाहीये, रिच बनायचंय. लक्षात, सक्सेसफुल लोक कधी त्यांचा सक्सेस दाखवत नाहीये, कधीच नाही. तुम्ही कधीही ते कधी तुम्हाला दाखवणार नाही की माझ्याकडे एवढे आयफोन आहेत, माझ्याकडे. जो जो दाखवतो एक्झॅक्टली त्याचा गोल काय, रिच दिसणं. आणि जे रिच दिसण्यासाठी करतात ते कर्ज काढतात. किती जणांना कनेक्ट होते आता? तिला कनेक्ट होते. रिच दिसण्यासाठी कर्ज काढावा लागतो, रिच बनण्यासाठी व्हॅल्यू ऍड करावं लागते. सो तुम्ही प्रोडक्ट बना. आयफोन जर ₹1,00,000 आहे मित्रांनो, तुमच्यात ₹1,00,000 टाका, मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतोय, प्रत्येक महिन्याला आयफोन घ्याल एक टाइम. ट्रुथ आहे. सो ती व्हॅल्यू आयफोन मध्ये टाकण्यापेक्षा स्वतःमध्ये टाका, स्वतः प्रोडक्ट बना. मित्रांनो, बरंच सांगतोय, मी जेव्हा जॉब सोडत होतो ना, तेव्हा मी स्टॉक मार्केट, गोल्ड, बिझनेस काही विचार नाही केला. मला कशावरती पण विश्वास नव्हता, ना मार्केटवरती विश्वास होता. मला फक्त माझ्या एज्युकेशनवरती विश्वास होता, माझ्यावरती विश्वास होता. मी रिस्क घेणार होतो, स्वतः वल्लभ बोत्रे, आणि तो चिटिंग करणार नव्हता माझ्याबरोबर. किती जण सहमत आहेत? त्याच्यावरती मी रिस्क घेऊ शकतो. म्हणून मी नेहमी, लोक दुनिया बोलते कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या, मी फक्त एकमेव बोलतो की एज्युकेटेड आणि कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या. स्वतः कधी मिस्टेक नाही करणार. आणि त्यात परत आपल्यामध्ये पण सांगतोय, दोन माणसं असतात. लक्षात आलं का? स्टोरी ऐकली आहे? जर तुम्ही तुमच्यावरती रिस्क घेताय, सो पॉझिटिव्ह वल्लभला मोटिवेट करा. तो मोटिवेट केव्हा होतो? जेव्हा त्याला तुम्ही शिकायला, जेव्हा तुम्ही त्याला जेवण देता, तुमच्या मेंदूला जेवण देता. लोक आज त्यांना काय जेवण देत आहे? न्यूज चॅनल, भांडणं, डेली सोपचे कार्यक्रम. हे जर तुमच्या डोक्यात टाकणार तर माइंड काय बोलणार की बाळा तुम्ही काय टाकताय माझ्यामध्ये, जो जे तुम्ही पेरणार तेच मिळणार आहे. लक्षात आहे? सो थँक्यू व्हेरी मच. आज थोडंसं जास्त वेगळं बोललोय. थँक्यू व्हेरी मच स्वप्नील, जबरदस्त एनर्जी, रिअली अप्रिशिएट. आणि स्वप्नील, काही काही जण तुझी एनर्जी मॅच करताय, सो ग्रेट. किती जणांना स्वप्नीलची एनर्जी आवडते त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाईप करा एस एस फॉर स्वप्नील. थँक्यू व्हेरी मच, बाय बाय, टेक केअर. स्वप्नील अनम्यूट आहे.